हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या एस क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत इनविजिबल मंगळसूत्र. तर त्याच्यासाठी लागणारे मटेरियल गेअर वायर घेतलेले आपण. त्याच्यानंतर हे मोती घेतलेले आहेत, 3 mm घेतलेले आहेत, गोल्डन मोती बघू शकता. त्याच्यानंतर आपण इथे एक एडी कुंदन घेतलेलं आहे ग्रीन कलरमध्ये, तुम्ही कोणत्याही कलरमध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर हे लॉक बीट्स आहेत, हे ब्लॅक क्रिस्टल घेतलेले आहेत मी. याच्या जागी तुम्ही आपण रेग्युलर यूज करणारे मंगळसूत्राचे मोती वापरला तरी चालेल. त्याच्यानंतर हे एक राऊंड नोज प्लायर, इथं प्लायर तुम्ही फ्लॅट नोज प्लायर घेतला तर चांगलं होईल. त्याच्यानंतर आपण इथं एक लॉक घेणार आहोत बॅक साईडला लावण्यासाठी आणि कैची घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 जंप रिंग घेणार आहोत. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर बाजूच्या बेल आयकनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तर आपल्या चॅनलवर नवनवीन ट्रेंडिंगमध्ये असलेल्या ज्वेलरी, महाराष्ट्रीयन ज्वेलरी, त्याच्यासह नथ मेकिंग असं सर्व काही शिकायला भेटणार आहे. आणि याच्यानंतर आपण जर तुमच्या कमेंट आल्या तर आपण चॅनलवरती ब्लाऊजचे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत, ब्लाऊजचे, रंगोळी मॅटचे. जर तुमच्या कमेंट आल्या तर तेही व्हिडिओ लवकरात लवकर येतील आणि हे सर्व तुम्हाला एकाच चॅनलवर फ्रीमध्ये शिकायला भेटेल. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वात आधी आपण इथं गेअर वायर कट करणार आहोत. तर गेअर वायर कट करण्यासाठी आपण इथं 16 इंचाची गेअर वायर कट करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या साईजनुसार, आवडीनुसार करू शकता. मी इथं 16 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं आपण ही कट करून घेणार आहोत. त्याच्यानंतर उरलेली तार आपण इथं याला बांधून ठेवायची आहे. इथं आपण आधी काय करणार आहोत, हा जो कुंदन आहे त्याच्यावरच्या होलमधून फर्स्ट जे होल दिसते त्याच्यातून हे आपण गेअर वायर टाकणार आहोत आणि गेअर वायरच्या सेंटरला आपण हे इथं गेअर वायरच्या सेंटरला मधोमध इथं हिला असं आपण ठेवून, त्याच्यानंतर आपण इथं या साईडला एक गोल्डन 0.3 mm मोती आणि या दुसऱ्या बाजूला सुद्धा 0.3 mm मोती टाकणार आहोत. अशा पद्धतीने आता काय करायचं आहे, आता आपण इथं हे जे काळे मणी घेतलेले आहेत हे इथं आपण 2-2 पीस दोन्ही साईडला टाकणार आहोत. 2-2 पीस टाकायचे आहेत. या साईडला 2 टाकले, तर आता आपण या साईडलाही 2 टाकून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने ते टाकलेले आहेत. आता आपण इथं या साईडला एक लॉक बीट्स टाकून घेणार आहोत. या साईडला एक, परत एकदा या साईडला एक, अशा पद्धतीने बघू शकता सेम प्रोसेस. तर आता आपण इथं काय करायचं आहे, हे लॉक बीट्स दाबून घ्यायचे आहेत, प्रेस करून घ्यायचे, म्हणजे राऊंड नोज प्लायरच्या साहाय्याने किंवा कुठल्याही टूल्सने तुम्ही इथे दाबून घेऊ शकता, फ्लॅट नोज किंवा दुसऱ्या कोणत्याही टूल्सने. अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, इथून इथं 1 इंच किंवा 1.5 इंच साईजवर परत आपण इथं एक लॉक बीट्स टाकणार आहोत. त्याच्यानंतर 2 क्रिस्टल टाकणार आहोत, हे ब्लॅक मोती. लक्ष देऊन बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ समजून जाईल. जर तुम्ही स्किप करत गेला तर तुम्हाला हा व्हिडिओ समजणारच नाही. त्याच्यासाठी मी परत सांगते की स्किप नका करू.
आता परत एक लॉक पीस अशा पद्धतीने आपण इथं टाकून घेतलेलं आहे, बघू शकता असं. तर आपण आता इथं काय करणार आहोत, या साईडचा लॉक बीट्स आणि ह्या साईडचा लॉक बीट्स हे आपण इथे लॉक करणार आहोत. आधी हा लॉक केला, त्याच्यानंतर हा लॉक करायचा आहे, बघू शकता. त्याच्यानंतर सेम प्रोसेस ह्या साईडलाही करायची आहे. जितका अंतर आपण ह्या साईडला सोडलेलं आहे तितकाच अंतर ह्या साईडला सोडून इथं ही सेम प्रोसेस, जसे आपण ह्या साईडला 2 क्रिस्टल, 1 गोल्डन मोती, 2 ब्लॅक क्रिस्टल असं टाकलेलं आहे, सेम हे ह्या साईडला करायचं आहे. तर चला आपण ह्या साईडला टाकून घेऊयात. आता एक लॉक बीट्स टाकला, त्याच्यानंतर 2 ब्लॅक मोती, त्याच्यानंतर 3 mm मोती, त्याच्यानंतर परत 2 ब्लॅक मोती टाकलेले आहेत, त्याच्यानंतर लॉक बीट्स, सेम प्रोसेस. तर आता आपण इथं असं साईज बघून घेणार आहोत. अशा पद्धतीने तेवढ्याच अंतरावर आपण इथं सुद्धा हे बीट्स लॉक करून घेणार आहोत, त्याच अंतरावर. अशा पद्धतीने पकडून आपण इथं याला आता लॉक करणार आहोत. अशा पद्धतीने होऊ शकता. अशा पद्धतीने सेम प्रोसेस आपण इथं वरती हीच प्रोसेस सेम करायची आहे. इथं जेवढं आपण अंतर इथं सोडलेलं आहे तेवढंच अंतर आपण इथं वरच्या साईडला सोडून सेम हीच प्रोसेस आपण इथं परत करणार आहोत. एक लॉक बीट्स, त्याच्यानंतर 2 ब्लॅक मोती टाकायचे, त्याच्यानंतर एक 3 mm मोती, त्याच्यानंतर परत 2 ब्लॅक मोती टाकायचे आहेत, त्याच्यानंतर एक लॉक बीट्स. ठीक आहे. आता आपण इथं परत जेवढं इथं अंतर सोडलेलं आहे तेवढं अंदाजे इतकं आपण इथं परत ह्याला लॉक करून घेणार आहोत. आता लॉक करताना जास्त काही दाबायची गरज नाही आहे, मोतीला थोडंसं प्रेस केलं की ते लॉक होऊन जातं. अशा पद्धतीने मी माझ्या चॅनलवर इनविजिबल नेकलेससुद्धा शिकवलेला आहे, तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये ब्लॅक मोती यूज होत नाहीत नेकलेसमध्ये, तोही तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने शिकवलेला आहे तिथं. त्याच्यानंतर परत आपण इथं एक लॉक बीट्स, म्हणजे इथं ब्लॅक ते संपलेले आहेत घेतलेले, त्याच्यानंतर इथं आपण परत 2 ब्लॅक मोती टाकणार आहोत, त्याच्यानंतर परत एक 3 mm मोती, 2 ब्लॅक मोती. जसं आपण डिझाईन बनवता येते तशी बनवू शकतो, याच्यामध्ये तुमच्या चॉईसनुसार असते. आजकाल ही जास्तच ट्रेंड चालली की इनविजिबल घालायची, त्याच्यासाठी हे तुम्ही घरच्या घरी बनवू शकता लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला तर. आता इथं आपण सेम असं साईज करून घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण इथं याला लॉक करणार आहोत, बघू शकता. इथं आपण आता याला लॉक करणार आहोत. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा. मी जे शिकवते तुम्हाला समजते का हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये.
जर नाही समजत असेल तरी ते सुद्धा सांगा, म्हणजे मी अजून छान पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेन. आवडले तरी नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता. आता आपण इथे याला लॉक करणार आहोत. इथं आपल्याला एक लॉक हुक पण लागणार आहे. तर हे कसं जॉईंट करायचं ते दाखवते. त्याच्यासाठी आपल्याला हा एक लॉक बिट्स टाकायचा आहे आधी. त्याच्यानंतर ह्या हुकला एक होल असतं इथं, त्या होलमध्ये टाकून त्याच्यानंतर ही जी तार आहे ती आपल्याला परत या लॉक बिट्समध्ये टाकायची आहे. अशा पद्धतीने हे तार टाकून झाल्यानंतर आपण इथं आता याला लॉक करणार आहोत. ही जी तार बाकी आहे ही इथं आपण कट करून घेणार. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला पण सेम प्रोसेस आहे. लॉक बिट्स टाकला, त्याच्यानंतर एक जंप रिंग टाकायची आहे आणि यालाही सेम प्रोसेसने इथं आपण या लॉक बिट्समध्ये परत ही तार आपण इथे टाकणार आहोत. आणि तार टाकल्यानंतर हा लॉक बिट्स पूर्णपणे वरच्या साईडला ओढून पद्धतीने इथं आपण ह्याला लॉक करायचं आहे. अशा पद्धतीने जी एक्स्ट्रा असते ती आपण इथं कट करायचं. ह्याच्यामध्ये आपण तर बघू शकता सुंदर असं आणि युनिक असं मंगळसूत्र आपण इथं 5 ते 10 मिनिटामध्ये रेडी केलेलं आहे. तुम्ही पण घर बसल्या हे शिकू शकता. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक नक्की लाईक करा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघावयासारखं वाटेल ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा ज्यांना ज्वेलरी शिकायची आवड आहे त्यांना. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदित राहा. थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.